होता आरक्षण देणार मात्र पाटलांचं असं म्हणणं आहे आम्हाला आरक्षण पाहिजे तर ओबीसी मध्ये नाही रे बोला हे बघा ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार ही आमची स्पष्ट भूमिका आहे। आता जे दाखले मिळत आहेत जे आहेत कुणबी ते ओबीसीच आहेत। मी परत सांगेल की माझ्या मतदारसंघापैकी समजा 1 लाख लोक असतील तर त्यातले 98,000 कुणबीच आहेत, मग ते ओबीसी मध्ये आहेत ना। जे कुणबी दाखले ज्यांचे मिळत आहेत ते ओरिजिनल ओबीसीच आहेत, ओबीसीच आहेत। आणि म्हणून आम्ही सगळे कुणबी दाखले शोधून काढतो। रात्रंदिवस ते काम न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे आणि त्यातून जे कुणबी त्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांना तर देणं बंधनकारकच आहे आणि त्यांच्या रक्तातल्या नात्यांना नातेवाईकांना देणं हे बंधनकारक आहे, पण ते मुलीकडचं नाहीये। म्हणजे आता माझा दाखला मिळाला तर माझ्या बायको ओबीसी नसेल समजा तर तिला ते लागू होत नाही। समजा तिच्या घरच्या लोकांना सुद्धा तिचे म्हणजे मग भाऊ असतील, तिचे आई वडील असतील, तिचे भाचे असतील त्यांना लागू करा असा अर्थ ते काढतात, पण तसं शक्य होणार नाही। सोयऱ्याचा अर्थ शब्दशः आपल्याला घेता येणार नाही आणि तो कायद्यामध्ये देशामध्ये कुठे नाही। भाऊ याच्यामध्ये नोंदीबद्दलचा प्रश्न माझा